अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचे धक्कादायक धागेदोरे आता एक एक करत समोर येत आहेत। बनावट बँक खाते उघडून कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार केल्याच्या गंभीर आरोपाप्रकरणी अखेर खरातवर राहता पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारात समता नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचाही थेट सहभाग उघड झाल्यानं पतसंस्थेचे धाबे दणाणलेत आणि आता या प्रकरणाचे पडसाद आणखी मोठे उमटण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई येथील दिनेश भानाजी परब यांनी राहता पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अशोक खरात आणि समता नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला। तक्रारीनुसार 2021 साली परब आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने बनावट सह्या करून समता पतसंस्थेत खाते उघडण्यात आलं आणि या खात्याच्या माध्यमातून मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार करण्यात आले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे खाते उघडताना परब दाम्पत्याला कोणतीही माहिती नव्हती, म्हणजेच त्यांच्या नावाचा सर्रास गैरवापर करून हा आर्थिक खेळ रचला गेला। अशोक खरातने पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला हाताशी धरत बनावट खात्यांचा जारा उभा केल्याचा आरोप आहे। एकीकडे भक्तांना फसवणारा भोंदू बाबा आणि दुसरीकडे पतसंस्थेच्या आतूनच सुरू असलेला काळा खेळ। या प्रकरणामुळे समता नागरी पतसंस्थेच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याचबरोबर टेक्निकल मुद्द्यावरून व्यवस्थापकाचा नाहक बळी दिला जात असून पडद्यामागील मुख्य सूत्रधारावर कारवाई व्हावी अशी चर्चा सुरू झाली आहे। तर पुढील तपासात आणखी किती बनावट खाती आणि कोट्यवधींचे व्यवहार उघड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं।